नमस्कार. आज आरोग्यम धनसंपदामध्ये आपण भेटतोय डॉक्टर सुनीता पटेल यांना. त्या आपल्याला चुंबकीय चिकित्सा किंवा मॅग्नेटिक ट्रीटमेंट याबद्दल माहिती देणार आहेत. डॉक्टर पटेल या होमिओपॅथीच्या डॉक्टर आहेत, पण होमिओपॅथीची प्रॅक्टिस चालू असताना त्यांनी मॅग्नेटिक ट्रीटमेंट यावर अभ्यास केला आणि मग त्यांच्या उपचारांमध्ये त्याचा वापरही करायला सुरुवात केली. मॅग्नेटिक ट्रीटमेंट काही विशिष्ट आजारांवर खूप फायद्याची ठरते असं त्यांचं ठाम मत आहे. उदाहरणार्थ ब्लड प्रेशर, सांधेदुखी, कंबरदुखी आणि दृष्टीचे आजार. आजारांचं निदान आणि उपचार या दोन्ही गोष्टींमध्ये ह्या ट्रीटमेंटचा वापर केला जातो. त्यासाठी मॅग्नेटिक वॉटर, मॅग्नेटिक बेल्ट अशा गोष्टींचा चांगला उपयोग होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कित्येक विकारांना बळी पडत असतो. सर्दी, खोकला किंवा पडसं हे अगदी निमित्त मात्र आजार पुढे अतिशय गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात. यांना वेळीच आवर खरं तर घालायला हवा आणि त्यासाठी आपल्याकडे एक अतिशय उत्कृष्ट पद्धती वैद्यकीय शास्त्रात सांगितलेली आहे, ती म्हणजे मॅग्नोथेरपी. आणि या मॅग्नोथेरपीबद्दल आपल्याला आज डॉक्टर सुनीता पटेल अधिक मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर, तुम्ही खरं तर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहात, मग या मॅग्नोथेरपीकडे तुम्ही कशा वळलात? तुमच्या या प्रश्नाचा जवाब देण्याच्या अगोदर मला प्रेक्षकांना एक विनंती करायची आहे. मी नॉन महाराष्ट्रीयन आहे आणि मराठीमध्ये तुमचे प्रश्नाचे जवाब देण्याची प्रयत्न करेल. जर माझ्याकडे काही चुकी झाली तर प्लीज एक्सक्यूज मी. प्रेरणा, हे फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मी होमिओपॅथ आहे आणि आमच्या होमिओपॅथीमध्ये जे फाउंडर आहेत डॉक्टर सॅम्युअल हनीमन, त्यांनी कित्येक वर्ष अगोदर होमिओपॅथीमध्ये असं लिहिलं आहे की चुंबकामध्ये जे आहे ते रोग बरा करण्याची शक्ती आहे. आणि जेव्हा मी ते अभ्यास केला तेव्हाच माझा इंटरेस्ट ह्या मॅग्नेटबरोबर होतं. आणि नंतर माझ्या इतक्याची प्रॅक्टिसमध्ये मी असं बघितलं की होमिओपॅथी आणि मॅग्नेट हे दोघेच निसर्गावर आधारित प्राकृतिक चिकित्सा आहेत आणि ते दोघांची जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन बरेच रोगांमध्ये चांगलं सक्सेसफुल रिझल्ट देतात. फॉर एक्झाम्पल, आता आमचे जॉईंट पेन्स आहेत, काही क्रॉनिक प्रॉब्लेम्स असतात आणि पोटांचे काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यामध्ये हे दोघे कॉम्बिनेशन फार चांगलं सक्सेस देतात. मॅग्नोथेरपी किंवा चुंबकीय चिकित्सा पद्धती हे नाव आपण आज बऱ्याचदा ऐकतोय. सुरुवातीला ते एवढं नव्हतं, तर याचं कारण काय असू शकेल? याचा प्रभाव आज का वाढला आहे? हे थोडंसं खरं पण आहे आणि खोटं पण आहे. म्हणजे चुंबकीय चिकित्सा जे आहे ते फारच जुनी प्रणाली आहे, पण त्याला आता लोक विसरून गेले आहेत. आमच्या अथर्ववेदमध्ये पण चुंबकाचं वर्णन केलं आहे. तिकडे असं सांगितलं आहे की रक्तप्रवाह त्याला थांबण्यासाठी चुंबकाचा उपयोग केला जात होता. तेव्हा असे म्हणतात क्लिओपेट्रा स्वतःची ब्युटी ठेवण्यासाठी, टिकवण्यासाठी चुंबकचा वापर करत होती. आणि हल्ली भारतमध्ये आणि इतर देशामध्ये पण चुंबकाचा वापर केला जात आहे. रशियामध्ये मॅग्नेटिक वॉटर, जे चुंबकीचं जे पाणी आहे त्याचा वापर स्टोन्स, रिनल स्टोन्स म्हणजे ते मुतखड्याचे सांगतात आम्ही, त्याच्यासाठी आणि युरिनरी प्रॉब्लेमसाठी त्याचा वापर होत आहे. अमेरिकामध्ये कॅन्सरला कसं थांबवायचं त्याच्यासाठी पण मॅग्नेटची ट्रीटमेंट, त्याच्यावर ते लोक जे आहे ते एक्सपेरिमेंट करत आहेत. ही चुंबकीय चिकित्सा पद्धती आपल्या शरीरावरती कशा पद्धतीनं कार्य करते? आमचे शरीर विद्युत चुंबकीय आहे. शरीरामध्ये प्रत्येक सेल्स त्यांच्या स्वतःच्या विद्युत चुंबकीय क्षेत्र असतो आणि सगळी वेगवेगळी सेल्स एकामेकाबरोबर बॅलन्स्ड स्टेटमध्ये राहतात, बॅलन्स्ड मॅग्नेटिक स्टेटमध्ये राहतात. जेव्हा कधी हे बॅलन्सची समतोलता ते बिघडते तेव्हा रोग उद्भवतो आणि हे समतोलता बनून राहायला पाहिजे त्याच्यासाठी चुंबकाचा वापर केला जातो. ज्या भागामध्ये प्रॉब्लेम असते अथवा की काही डिसीज असतो त्या भागावर आम्ही चुंबकचा वापर करतो आणि चुंबकचा वापर झाला तर त्या जागेवर जे आहे ते सेलमध्ये चुंबकीय ध्रुवीकरण होतो आणि त्या भागाची कार्यक्षमता म्हणजे ते रोगप्रतिकारक शक्ती जे आहे ते वाढवते आणि रोग बरा होतो. चुंबकामध्ये 2 ध्रुव असतात, उत्तरीय आणि दक्षिणी. तर या 2 ध्रुवांचा उपयोग नेमका काय आहे? उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल, ते जीवाणूला रोखण्याचं काम करतो आणि ते अँटीबायोटिकसारखं काम करतो. आणि दक्षिण ध्रुव जे आहे ते सूज कमी करायचं आणि दुखणं कमी करायचं काम करतो. आज बाजारात बरेचसे मॅग्नेटिक बेल्ट्स आपण बघतो किंवा मग बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंटमधून सुद्धा मॅग्नेटिक बेल्ट, मॅग्नेटिक माळा किंवा मग मॅग्नेटिक चष्मे
असं आपण काहीसं ऐकत असतो. पण हे नेमकं काय असतं त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक दाखवाल का आम्हाला? मॅग्नेट जे आहेत ते दोन प्रकारचे असतात, स्थायी आणि अस्थायी. स्थायी जे परमनंट मॅग्नेट्स आहेत ते वेगवेगळे प्रकारचे ते रोग असतात, रोगाचं स्वरूप आणि स्थान त्याच्यावर नक्की करू शकता आम्ही की कसं त्यांचा वापर करायचा आहे. आणि त्याच्यासाठी ॲप्लिकेशनसाठी आम्ही वेगळे बेल्ट्स बनवतो. प्रत्येक बेल्टमध्ये डिफरंट पॉवरचे आणि डिफरंट आकारचे मॅग्नेट असतात. फॉर एक्झाम्पल आता हे सर्वायकल स्पॉन्डलोसिसची बेल्ट आहे. हे मान दुख्यासाठी अथवा तर तुमचे जे स्पॉन्डलोसिसचे त्रास आहेत त्याच्यासाठी त्यांचा वापर होतो. ह्याच्यामध्ये विशेष प्रकाराने जे आहेत ते मॅग्नेट ठेवले जातात. ते मॅग्नेटचं पॉवर पण निश्चित असतो त्याच्यामध्ये आणि एक अमुक टाईमसाठी ते त्यांचा वापर केला जातो. हे आहेत ENT मॅग्नेट्स. ते ENT म्हणजे इयर नोज थ्रोटचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसे वारंवार सर्दी होतं, मुलांना खोकलं होतं, कानात काही त्रास असला अथवा जे वारंवारचे जे टॉन्सिलायटिसचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी खूप जे आहेत हे उपयोगी आहेत. हे जे मॅग्नेटिक चष्मा आहे हे डोळ्यांचा कोणताही त्रास, जसं डोळ्यामध्ये पाणी यायचं, डोळे लाल व्हायचे, लहान मुलामध्ये जे नंबर लवकर लागतात, मोठ्यांमध्ये जे मोत्याबिंदू कॅट्रॅक आम्ही सांगतात, कॅट्रॅकची जे वाढ होते त्यांना थांबवण्यासाठी हे उपयोगी आहेत. या चुंबकीय चिकित्सा पद्धतीचे किंवा मॅग्नोथेरपीचे उपयोग काय आहेत आणि कुठलेही जेव्हा उपचार पद्धती आपण जेव्हा अंमलात आणायला जातो तेव्हा अर्थात त्याचे साईड इफेक्ट्स हे पेशंट्सच्या मनात येतात. तर या चुंबक पद्धतीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? प्रेरणा, हे जे चुंबकीय चिकित्सा आहे त्याचे फायदे खूपच आहेत आणि साईड इफेक्ट काही नाही आहेत. ही एक नैसर्गिक चिकित्सा आहे आणि कोणत्याही दुसऱ्या चिकित्साबरोबर आपण हे घेऊ शकतो. जसं तुम्ही ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेता त्याच्याबरोबर पण तुम्ही जे आहे ते मॅग्नेट थेरपी घेऊ शकता, होमिओपॅथीच्या बरोबर घेऊ शकता, आयुर्वेदिकच्या बरोबर घेऊ शकता. आणि याचा एक जे फायदा, जे चांगला फायदा हे आहे की हे जी पद्धती आहे ती आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. म्हणजे तुम्ही कोणतीही तुम्हाला क्रॉनिक प्रॉब्लेम असली तर मॅग्नेटचा वापर जे आहे ते तुमची इम्युनिटीला बूस्ट करतो आणि ह्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. हे जे फक्त इतकं लक्षात ठेवायचं पाहिजे की तुम्ही जे मॅग्नेट तुम्ही वापरतात कशा वापरतात, किती पॉवरचे आहेत आणि किती वेळपर्यंत तुम्हाला वापरायचे आहे ते विशेषज्ञाची सल्लाबरोबर करायचं असतं. वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे आहे ते मॅग्नेटचे आहे की मॅग्नेट जे आहेत ते जर तुम्ही त्यांचा रेग्युलर वापर केलं तर तुमची जे एजिंग प्रोसेस आहे त्याला ते स्लो करतात. आणि असं सांगितलं आहे आणि असं बघितलं पण आहे की जे लोक रेग्युलर वापर करतात ते त्यांच्या वयापेक्षा जे आहे ते थोडे कमी वाटतात. डॉक्टर, तुम्ही मॅग्नोथेरपीबद्दल अतिशय मौलिक मार्गदर्शन आज केलं, त्याबद्दल धन्यवाद. आज आपण भेट देणार आहोत श्रद्धानंद महिला आश्रमाला. या जुन्या जाणत्या सेवाभावी संस्थेचं काम खूप मोठं आहे. अनाथ स्त्रियांना किंवा मुलींना आसरा देण्यापासून त्यांचं शिक्षण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यापर्यंत खूप मोठी जबाबदारी ही संस्था पार पाडते. निव्वळ अभ्यास आणि स्वयंरोजगार एवढ्यावरच न थांबता इथं मुलींचा सर्वांगीण विकास साधला जातो. खेळाला आणि शारीरिक कसरतींनाही महत्त्व दिलं जातं आणि मग संस्कारक्षम मनं तयार होतात. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीचं जणू प्रात्यक्षिकच संस्था इथे देते. मी आधी भायखळ्याच्या प्रेरणा संस्थेत येते, तिथून मग मी इथे आले. इथे मला 4 वर्ष पूर्ण झाली. इथे तू काय काय शिकलीस? प्रथम तर मी शिक्षण घेतला 8वी ते आत्ता 12वीला आहे मी. त्याशिवाय इतर कराटे पण मी शिकते इथे. आता जे मुलींनी प्रकार दाखवले ते पण मी शिकलेले आहे. आणि तुम्ही मगाशी बघितलं भरतकाम, ते सगळं पण आम्हाला शिकवतात. शिवणकाम, भरतकाम, इतर पण सिरॅमिकचं ते आम्हाला शिकवतात. ड्रॉइंगचं काय असेल ते शिकवतात आम्हाला. इथे तुला कसं वाटतं? एकदम बरं, कारण वयाच्या मुली असतात, बरं वाटतं एकदम. आणि आता तुला पुढे काय होण्याची इच्छा आहे? तसं आहे, शिक्षणानुसार माझी साईडने गेलं तर डॉक्टरची साईड येते. मी त्याच्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करेन. नंदिनी ताईंच्या देखरेखीखाली आजवर या मुली मोठ्या झालेल्या आहेत. काहींची लग्न झाली आहेत तर काही उत्तम नोकरी करतायत. कोणत्याही आईसाठी हे क्षण आनंदाचे असतात. पहिल्यांदा तर एक दत्तक आम्ही त्या मुलींना देतो. पहिला प्रयत्न दत्तक, की केव्हाही संस्थेत राहण्यापेक्षा जर त्यांना असं दत्तक कुटुंब मिळालं तर आधी दत्तकासाठीच प्रयत्न, की जे म्हणजे त्यांच्या ज्या कायदेशीर आणि इतर ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्यानुसार ते फ्री झालं तर पहिलं दत्तकासाठी, मग शिक्षणानंतर नोकरी,
आणि लग्न, असे 4 प्रकारे आम्ही त्यांचं पुनर्वसन करतो. आठवणी तर पुष्कळ आहेत, म्हणजे आता काय सांगायचं हा प्रश्न मोठा आहे. पण जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं, म्हणजे शिक्षणानंतर आमच्याकडे लहानपणापासून मुली येतात, त्यांची काळजी घेतल्यानंतर शिक्षणानंतर त्यांच्या कुवतीनुसार त्यांना नोकऱ्या देतात. अशी नोकरीत पण जी मुलगी तिला पटकन नोकरी मिळते. आता CMLTचा कोर्स झाला, एकीने नर्सिंगचा कोर्स करून ती तर सोमय्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करते, काही जणी टीचरची नोकरी करतात. म्हणजे तो एक आनंदाचा क्षण आहे की ते आपल्या पायावर उभ्या राहिल्या. तसंच लग्नानंतरसुद्धा ज्या मुली आपल्या घरात व्यवस्थित नांदत आहेत आणि ज्या आपल्या संसारामध्ये चांगल्या रीतीने ॲडजस्ट झालेल्या आहेत, म्हणजे कारण इथलं वातावरण हे आमचं मोठं कुटुंब असतं आणि छोट्या घरात म्हणजे बऱ्याच मुलींना घर काय आहे ही कल्पना नसते. इथले रीतिरिवाज आणि घरातले रीतीपद्धती यामध्ये खूप फरक असतो. पण त्याच्यात त्या जेव्हा ॲडजस्ट करून आपल्या घरात आणि जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो, त्यांच्या सासरचे लोक सगळे सांगतात की ही मुलगी खूप छान राहिली आहे किंवा तिचा कोणीतरी रेफरन्स देऊन की ती मुलगी खूप छान आहे, तर आम्हाला पण तशीच मुलगी द्या. म्हणजे हा मला पण त्याच्यातलं एक आनंदाचीच गोष्ट आहेत ना या सगळ्या आमच्या दृष्टीने. स्त्रियांचा विकास हेच संस्थेचं आद्य उद्दिष्ट आहे. पण बदलत्या काळानुसार स्त्रियांच्या अनेक समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न संस्था करते. 4 मुली अशा स्वरूपात सुरू झालेल्या या संस्थेचा डोलारा आज प्रचंड वाढलेला आहे. संस्थेनं नोकरी करणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहाची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे अडगळीची उपमा मिळालेल्या वृद्धांसाठीही वृद्धाश्रमाची सोय वसईत केलेली आहे. बाहेरच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला बदल करायला लागतो. तसं आमच्या मुली जेव्हा शिकल्या तेव्हा आता त्यांना बाहेर राहायला जागा नाही. मग अशा वेळेस आम्ही कुर्ला हॉस्टेल काढलं की कमी उत्पन्नाच्या स्त्रियांना, आमच्या मुलींना आणि बाहेरून येणाऱ्या स्त्रियांना मदत होईल म्हणून कुर्ल्याला एक वसतिगृह कमी उत्पन्नाच्या गटासाठी म्हणून सुरू केलं. तसंच आमच्याच इथल्या महिला वृद्ध झाल्या, आता त्यांना राहायला जागा नाही. मग अशा वेळेला त्यांच्यासाठी वसईला वृद्धाश्रम काढला. जागा देणगी दाखल मिळालीच होती, तर तिथे आम्ही वृद्धाश्रम सुरू केला. आता जास्ती करून ज्या बालिका येतात इथे, पूर्वी स्त्रिया यायच्या अडचणीत सापडलेल्या, आता स्त्रिया साधारणपणे स्वतःच्या पायावर उभ्या असतात, त्याच्यामुळे त्या राहायला कबूल नसतात. तर मुलींचा भरणा आता जास्ती आहे आमच्याकडे. असा जसं बाहेर समाजाच्या गरजा जशा होतील तसं आम्ही आमच्यामध्ये बदल करत जाणार. चिमुकल्यांसाठीही इथे अद्ययावत उपकरणांची सोय आहे. डॉक्टर कोठारी यांच्या निगराणीत ही मुलं आपलं पहिलं पाऊल समर्थपणे पेलतात. त्याचप्रमाणे संस्थेमध्ये काम करणाऱ्या इतर ताईंच्या प्रेमळ छत्रछायेखाली आपलं किंचितचं वेगळेपण जगासमोर मांडायला या मुली आज पुढे सरसावतात. नको असलेलं म्हणून टाकून दिलेलं मूल जरी असलं तरी माझी खरी किंमत मी सगळ्यांना जाणवून देईन, असंच जणू या मुलींचं हास्य आपल्याला सांगत राहतं. संस्थेचा व्याप आज वाढलाय, पण अद्यापही इतर नवे प्रकल्प संस्था हाती घेणार आहे. ज्यापैकी एक म्हणजे माटुंगा इथला वृद्धाश्रम, दुसरं मुलींसाठी वसतिगृह आणि तिसरं मतिमंद मुलांसाठी ॲक्टिव्हिटी सेंटर. निष्पाप अशा या मुलींच्या शुभेच्छा या संस्थेला मिळतात आणि म्हणूनच छोटासा हा आश्रम आपल्या पुढच्या वाटचालीच्या दिशेनं झेपावताना दिसतोय. फिटनेसच्या बाबतीतलं काही मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत अदिती मराठे यांना आणि बघणार आहोत काही फ्लोअर एक्सरसाइजेस. फिटनेसचं महत्त्व आज सगळ्यांनाच पटलंय. फिटनेस म्हणजे योग्य आहाराला दिलेली योग्य व्यायामाची जोड. आपण आता सुरुवात वॉर्मअपने करणार आहोत, कारण या वॉर्मअपचं महत्त्व असं आहे की स्नायू ताणून घेतल्याशिवाय जर व्यायामाला सुरुवात केली तर कधीकधी क्रॅम्प्स येण्याची शक्यता असते. तर ते टाळण्यासाठी आणि स्नायू दुखवणे हे टाळण्यासाठी वॉर्मअप अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत स्ट्रेचिंगची. तर स्ट्रेचिंग नेहमी मानेच्यापासून सुरुवात करतात. तर मानेच्या स्ट्रेचिंगचा आपण पहिला प्रकार बघणार आहोत. मान नेहमी साईड टू साईड स्ट्रेच करायची आणि 10 काउंट्समध्ये स्ट्रेच करायची. हळूहळू करायची. ह्याच्यात कुठल्याही प्रकारे मानेला हिसका द्यायचा नाही. एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत जेवढी ताणता येईल तेवढी ताणायची. अशा प्रकारे मानेचा हा स्ट्रेचिंगचा पहिला प्रकार आहे. मानेच्या स्ट्रेचिंगचा आता आपण दुसरा प्रकार पाहूया. ह्यामध्ये मान एका बाजूने दुसऱ्या बाजूवर
जशी खांद्यावर ठेवावी अशी स्ट्रेच करायची. हे याच्यात सुद्धा 10 काउंटपर्यंत स्ट्रेचिंग करतात. हे झाले मानेच्या स्ट्रेचिंगचे 2 प्रकार. आता पाहूया आपण हाताच्या स्ट्रेचिंगचे प्रकार. ह्याच्यामध्ये हात वरती कानापाशी नेऊन दुसऱ्या हाताने हाताचे कोपर मागे ओढून ताणून धरायचे आणि अशा ताणलेल्या अवस्थेमध्ये 10 नंबर काउंट करायचे. असे दोन्ही हाताला स्ट्रेचिंग करायचे. आता हाताचा दुसरा प्रकार बघूया. ह्यामध्ये एका हाताने दुसऱ्या हाताची बोटे मागे ओढून धरायची. संपूर्ण हाताला ह्याने ताण येतो आणि 10 आकडे मोजायचे. तसेच आता दुसरा हात ताणून घ्यायचा. ह्याच्यातही 10 आकडे मोजायचे. असे हे 2 वेळा करायचे. आता आपण साईडची बाजू स्ट्रेच कशी करायची ती बघूया. ह्याच्यामध्ये हात वरती कानाशी नेऊन एका बाजूला हळूहळू झुकणे. असे 10 वेळा झुकावे. नंतर बाजू बदलून दुसऱ्या बाजूला 10 वेळा झुकावे. ह्याच्यामध्ये हात कानाच्या मागे राहील असे बघावे. नेक्स्ट आपण आता अजून साईडची बाजू स्ट्रेच करणार कशी बघणार आहोत. ह्याच्यात एका बाजूला हात वर करून दुसऱ्या बाजूला हळूहळू झुकणे आणि 10 नंबर काउंट होईपर्यंत स्ट्रेच करणे. 10 झाल्यावर साईड बदलून दुसऱ्या बाजूला हळूहळू झुकत जाणे. जेवढे झुकता येईल तेवढेच झुकावे. शरीराला कुठेही झटके देऊ नये. असे प्रत्येकी 2 वेळेला करावे. आता स्वरदा आपल्याला पायाच्या स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवणार आहेत. याच्यात 2 प्रकारे स्ट्रेचिंग केले जाते. एक कशाला तरी पकडून कशाचा आधार घेऊन पायाला स्ट्रेचिंग करायचे. कशाला तरी आधार घेऊन उभे राहून एक पाय दुसऱ्या हाताने मागे ओढून धरायचा आणि 10 नंबर काउंट करायचे. याने हा इथला पाय स्ट्रेच होतो आणि 10 आकडे मोजावे. साईड बदलून आता दुसरा पाय ओढून धरावा. असे साधारणतः 2 वेळा करावे. हा झाला एक प्रकार. आता दुसरा प्रकार आपण पाहूया. ह्याच्यामध्ये एका स्टूलावर तुम्हाला घरच्या घरी पाय ठेवता येईल. ह्या साधारणतः उंचीचे स्टूल घ्यावे. दुसऱ्या हाताने तो पाय ताणून धरावा. बोटे आपल्याकडे ओढून घ्यावी. ह्याने पायाच्या ह्या भागाला स्ट्रेच मिळतो. असे दुसऱ्या पायाला करावे. असे 2 वेळा करावे. आजचा मानसीचा सल्ला. उचकी लागली असेल तर हे काही उपाय करून बघा. एका जागी शांत बसा. श्वास स्थिर करा आणि मग काही सेकंद श्वास रोखून धरा. 1 ग्लास पाणी घ्या आणि मान वर करून एक घोट शक्य तेवढ्या हळू गिळत प्या. 1 चमचाभर साखर तोंडात ठेवा आणि ती हळूहळू गिळा. पण 1 तासापेक्षा अधिक काळ जर उचकी राहिली तर त्वरित डॉक्टरकडे जा. आता आपली भेट उद्या. नमस्कार.